नमस्कार. आज आपल्याकडे 2026 मध्ये प्रकाशित होणाऱ्या काही निवडक पुस्तकांची एक जबरदस्त यादी आहे. आणि यादीकडे बघितल्यावर असं वाटतंय की जणू आपण भविष्यकाळात डोकावतोय. ही पुस्तकं म्हणजे येणाऱ्या वर्षाचा एक सांस्कृतिक अंदाज आहे, नाही का? आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत, कोणती स्वप्न बघणार आहोत आणि कोणत्या प्रश्नांशी झगडणार आहोत. चला तर मग या यादीचा सखोल आढावा घेऊया आणि बघूया की हे लेखक आपल्याला काय सांगू पाहतायत. सुरुवात इतिहासाने करूया का? कारण असं वाटतं की भूतकाळ समजून घेण्यासाठी आपण नेहमीच भूतकाळाकडे वळतो. यादीत 2 मोठ्या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. एक म्हणजे अमीश त्रिपाठींची चोल टायगर्स आणि दुसरी केट क्वीन यांची द अस्ट्रल लायब्ररी. दरवर्षी या प्रकारात मोठी पुस्तकं येतात. आपल्याला आजही ऐतिहासिक कथांमध्ये इतका रस का वाटतो? मला वाटतं ही एक मूलभूत मानवी गरज आहे, आपल्या मुळांशी जोडले जाण्याची. पण शाळेतली इतिहासाची पुस्तकं अनेकदा खूपच कोरडी आणि नीरस वाटतात. बरोबर. त्रिपाठी आणि क्वीन सारखे लेखक त्या इतिहासाला जिवंत करतात. ते आपल्याला वेळेत मागे घेऊन जाणारे म्हणजे मार्गदर्शक बनतात. बरोबर. ते त्यात मानवी भावना, संघर्ष आणि नाट्यमयता आणतात. त्रिपाठींकडून आपल्याला मिथॉलॉजी आणि इतिहासाचं एकत्रीकरण अपेक्षित असतंच. पण केट क्वीन यांचा दृष्टिकोन दी ॲस्ट्रल लायब्ररीमध्ये कसा वेगळा असू शकतो? इथेच तर खरी गंमत आहे. बघा, त्रिपाठी आपल्याला एका साम्राज्याची, चोल राजवंशाची भव्य कथा सांगतील. तर दुसरीकडे केट क्वीन या विसरल्या गेलेल्या कथा, विशेषतः इतिहासातील स्त्रियांच्या कथा शोधून काढण्यासाठी ओळखल्या जातात. अच्छा. त्यामुळे त्रिपाठी जिथे आपल्याला साम्राज्याचा भव्य पट दाखवतील, तिथे क्वीन त्याच साम्राज्याच्या आत दडलेली एक खासगी व्यक्तिगत गोष्ट सांगतील. आणि त्यामुळे तो इतिहास अधिक जवळचा वाटतो. म्हणजे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इतिहास पाहण्याची संधी. एका बाजूला स्वतःची ओळख आणि मुळं शोधण्याचा प्रयत्न, जो त्रिपाठींच्या पुस्तकातून दिसतो, आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल सहानुभूती, जी क्वीन यांच्या लेखनातून मिळू शकते. हे खूपच रंजक आहे. अगदी बरोबर. आणि हाच धागा आपल्याला पुढच्या पुस्तकाकडे घेऊन जातो, जे काल्पनिक नाही. एस. अंबुजम्माल यांचं द इंडिया आय सॉ. क्विनी यांच्याप्रमाणेच मला वाटतं इथेही एक वेगळा, दुर्लक्षित दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे. ते कसं? कारण इथे इतिहास राजा महाराजांच्या नजरेतून नाहीये, तर एक सामान्य पण विचार करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून मांडला जातोय. मी पाहिलेला भारत हे शीर्षकच सूचित करतं की हा एका व्यक्तीचा अनुभव आहे, एका विशिष्ट काळातला सामाजिक आणि राजकीय पट. हो. अनेकदा इतिहासाच्या मुख्य प्रवाहात असे आवाज म्हणजे ऐकू येत नाहीत. त्यामुळे हे पुस्तक आपल्याला सांगेल की अधिकृत इतिहासाच्या परीकडे खरा भारत कसा होता, तिथले ताणतणाव काय होते, लोकांच्या आशा आकांक्षा काय होत्या. म्हणजे इतिहास हा केवळ घटनांचा क्रम नाही, तर तो अनेक वैयक्तिक अनुभवांची गोळाबेरीज आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. भूतकाळ आपल्याला आपली ओळख देतो, पण वर्तमानातली आव्हानं आणि भविष्याची चिंता आपल्याला आज कोण आहोत हे सांगतात. आणि हेच आपल्याला पुढच्या विषयाकडे घेऊन येतं, संरक्षण आणि तंत्रज्ञान. हो, आणि इथेही आपल्याला 2 भिन्न पण पूरक दृष्टिकोन दिसतात. आपल्याकडे 2 पुस्तकं आहेत. एक स्वप्नील पांडे यांचं विंग्स ऑफ व्हॅलर आणि दुसरं जनरल अनिल चौहान यांचं रेडी, रेलिव्हंट अँड रिसर्जंट. एकाच वेळी संरक्षण क्षेत्रावर 2 पुस्तकं येणं हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काही मोठा संकेत दडला आहे? मला नाही वाटत हा निव्वळ योगायोग आहे. हे दर्शवतं की राष्ट्रीय सुरक्षेवरील चर्चा आता केवळ बंद दारांआड होत नाहीये, तर ती सार्वजनिक झाली आहे. विंग्स ऑफ व्हॅलर हे शीर्षक ऐकून असं वाटतं की यात शौर्यकथा असतील, सैनिकांचे वैयक्तिक अनुभव, मानवी बाजू. हो, कथांवर जास्त भर असेल. बरोबर. तर दुसरीकडे जनरल चौहान हे देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. त्यांचं पुस्तक धोरणात्मक असेल. त्यात भविष्यातील धोके, लष्करी आधुनिकीकरण आणि भूराजकीय डावपेच यावर विश्लेषण असेल. म्हणजे एका पुस्तकातून सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न असेल, हो, तर दुसऱ्यातून देशाची सामरिक दिशा स्पष्ट करण्याचा. पण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी का महत्त्वाच्या ठरत आहेत? कारण आपण आता हायब्रिड युद्धाच्या काळात आहोत. आजची लढाई केवळ सीमेवर नाही, तर ती लोकांच्या मनात आणि विचारांमध्येही लढली जाते. अच्छा. त्यामुळे सैनिकांचं मनोधैर्य म्हणजे व्हॅलर स्टोरीज जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच स्पष्ट सामरिक रणनीती म्हणजे जिओपॉलिटिकल स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे.
प्रकाशन जगतात उमटलेलं हे प्रतिबिंब आहे की आज युद्धभूमी केवळ सेनापतींसाठी नाही तर ती लोकांच्या मनातही आहे. आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करता सुरक्षेइतकाच महत्त्वाचा विषय म्हणजे तंत्रज्ञान. इथे सुजित कुमार यांचं AI ऑन ट्रायल हे पुस्तक चर्चेत येतं. हे शीर्षकच खूप काही सांगून जातं. नक्कीच. ऑन ट्रायल म्हणजे न्यायालयीन चौकशी. इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं केवळ कौतुक नाही तर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते. आपण AIचे फायदे पाहतो, पण हे पुस्तक त्याच्या धोक्यांबद्दल आणि नैतिक प्रश्नांबद्दल आपल्याला विचार करायला लावतं. म्हणजे नोकऱ्या जातील किंवा प्रायव्हसी धोक्यात येईल यासारख्या सामान्य भीतींच्या पलीकडे जाऊन काही ठोस उदाहरणं देता येईल का? निश्चितच. ऑन ट्रायल हे शीर्षक अशा प्रश्नांना हात घालतं. समजा एक स्वयंचलित कार रस्त्यावर आहे आणि अपघात अटळ आहे. कारला एका व्यक्तीला किंवा 5 व्यक्तींना धडक देण्यापैकी एक पर्याय निवडावा लागतो. ओके. तर कारने कोणता निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाला जबाबदार कोण? अरे बापरे. कारचा मालक, तिचा प्रोग्रॅमर की स्वतः AI? AI ऑन ट्रायल आपल्याला अशा गैरसोयीच्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांना सामोरं जायला भाग पाडतं. हे पुस्तक केवळ तंत्रज्ञानाबद्दल नाही तर ते आपल्या नैतिकतेबद्दल आहे. वा. म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला माणूस म्हणून आपल्याच मूल्यांची नव्याने ओळख करून घ्यावी लागत आहे. तंत्रज्ञानाच्या या जगातून पुन्हा एकदा मानवी कथांकडे वळूया. आपल्याकडे 2 चरित्र आहेत. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांचं आत्मचरित्र जनता की कहाणी आणि प्रियंवदा जयकुमार यांनी लिहिलेलं MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया. इथे राष्ट्र उभारणीची 2 वेगवेगळी मॉडेल्स दिसतात. जनता की कहाणी हे एका राजकीय प्रवासाचं कथन आहे. सार्वजनिक जीवनातील चढ उतार, निर्णय प्रक्रिया आणि सत्तेचं राजकारण याचं दर्शन घडवेल. तर दुसरं पुस्तक MS स्वामीनाथन यांचं आहे. आपण त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतो, पण त्याचा खरा अर्थ काय? तोच माझा पुढचा प्रश्न होता. हरित क्रांती हा शब्द आपण खूप सहज वापरतो, पण त्याचं महत्त्व किती मोठं होतं? त्याचं महत्त्व अफाट आहे. स्वामीनाथन यांचं चरित्र म्हणजे भारताच्या अस्तित्वाची लढाई आहे खरं तर. त्यांच्या संशोधनामुळे जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची निर्मिती झाली आणि भारत, जो एकेकाळी अन्नधान्यासाठी परदेशी मदतीवर अवलंबून होता, तो स्वयंपूर्ण झाला. हे पुस्तक केवळ एका शास्त्रज्ञाची कहाणी नाही. हे एका व्यक्तीच्या दूरदृष्टीने कोट्यावधी लोकांना उपासमारीपासून कसं वाचवलं याची गाथा आहे. एका बाजूला राजकीय व्यवस्था आहे, तर दुसऱ्या बाजूला विज्ञान, ज्याने त्या व्यवस्थेच्या अस्तित्वाचा पाया घातला. अविश्वसनीय. राजकारण आणि विज्ञान या दोन्ही मार्गांनी देश कसा घडतो हेच उत्तम उदाहरण आहे. आणि वैयक्तिक कथांच्या याच प्रवासात आपण साहित्याच्या 2 मोठ्या नावांकडे येतो. अरुंधती रॉय यांचं मदर मेरी कम्स टू मी, जे आत्मचरित्र किंवा निबंधांच्या स्वरूपात आहे, आणि किरण देसाई यांचं द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी, जे एक काल्पनिक साहित्य आहे. या दोन्ही पुस्तकांमध्ये एक सुंदर विरोधाभास आहे की नाही? रॉय यांचं लेखन नेहमीच वैयक्तिक आणि राजकीय विचारांना एकत्र आणतं. त्यांच्यासाठी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिणं ही सुद्धा एक राजकीय कृती असते. बरोबर. त्यामुळे मदर मेरी कम्स टू मी हे शीर्षक जरी वैयक्तिक किंवा आध्यात्मिक वाटत असलं तरी त्यात नक्कीच एक व्यापक सामाजिक आणि राजकीय भाष्य दडलेलं असेल. आणि किरण देसाई द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे शीर्षक आजच्या काळात खूपच समर्पक वाटतं. हो, कारण देसाई या मानवी नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत शोधण्यासाठी ओळखल्या जातात. द इनहेरिटन्स ऑफ लॉससाठी त्यांना बुकर पुरस्कार मिळाला होता. हो, बरोबर आहे. द लोनलीनेस हे शीर्षक आजच्या काळातील मानवी एकाकीपणावर एक मार्मिक भाष्य करेल असं वाटतं. सोनिया आणि सनी या 2 पात्रांच्या माध्यमातून त्या जागतिकीकरण, स्थलांतर आणि आधुनिक जीवनात येणारा तुटलेपणा यासारख्या विषयांना हात घालू शकतात. म्हणजे जर आपण यादीकडे एकंदरीत पाहिलं तर एकीकडे तंत्रज्ञान, सुरक्षा आणि इतिहासासारखे मोठे विषय आहेत, तर दुसरीकडे रॉय आणि देसाई यांच्यासारखे लेखक मानवी अंतर्मनाचा, त्याच्या भावनांचा आणि एकाकीपणाचा शोध घेत आहेत. अगदी तसंच. आणि हेच या यादीचं सौंदर्य आहे. ती आपल्याला सांगते की आपण एकाच वेळी बाहेरच्या जगात घडणाऱ्या मोठ्या बदलांना सामोरे जात आहोत आणि त्याच वेळी आपल्या आत सुरू असलेलं द्वंद्व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. एकीकडे AIच्या नैतिकतेचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे सोनिया आणि सनीच्या एकाकीपणाची कथा आहे.
दोन्ही तितकेच खरे आणि महत्वाचे आहेत. तर आज आपण इतिहास, संरक्षण, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक कथा अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या पुस्तकांचा आढावा घेतला. ही यादी खरोखरच 2026 मध्ये लोकांच्या मनात काय सुरू आहे, त्यांच्या चिंता काय आहेत आणि त्यांना कोणत्या कथा ऐकायला आवडत आहेत याचं एक उत्तम चित्र उभं करते. अगदी बरोबर. या संपूर्ण चर्चेतून काही प्रमुख प्रवाह स्पष्टपणे दिसतात. एक म्हणजे आपला भूतकाळ, आपली ओळख समजून घेण्याची एक तीव्र इच्छा आहे, जी ऐतिहासिक पुस्तकांमधून दिसते. हो. दुसरं म्हणजे भविष्यकाळात येणाऱ्या तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या आव्हानांबद्दलची चिंता आणि उत्सुकता. आणि तिसरं, या सगळ्या मोठ्या बदलांच्या काळातही मानवी भावना, नातेसंबंध आणि वैयक्तिक अस्तित्वाबद्दलचं चिरंतन आकर्षण, जे साहित्यातून आणि चरित्रांतून व्यक्त होत आहे. या सर्व पुस्तकांचा विचार केल्यावर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो. जर 2026 सालासाठी एक टाईम कॅप्सूल बनवायची असेल, ज्यात त्या वर्षाचं प्रतिबिंब दिसेल, तर या यादीतील कोणतं एक पुस्तक निवडलं जाईल जे त्या काळाचं सर्वात अचूक प्रतिनिधित्व करेल? AI ऑन ट्रायल, जे भविष्यातील सर्वात मोठ्या आव्हानावर भाष्य करतं, की द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी, जे त्या आव्हानांच्या काळात मानवी स्थितीवर प्रकाश टाकतं? आणि का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.